नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अपेक्स अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये। मागे झालेल्या लेक्चर्समध्ये आपण वर्ग करण्याच्या काही शॉर्ट मेथड शिकलो होतो। अतिशय महत्त्वपूर्ण शॉर्ट मेथड्स होत्या त्या तुम्हाला आठवत असतीलच, पण आठवत जरी नसतील तरी वरील आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वर्ग करण्याच्या आणखी काही शॉर्ट मेथड शिकणार आहे, ज्यामध्ये 25 ते 125 या संख्यांचे वर्ग तोंडी सहज कसे शोधता येतील यांचे शॉर्ट मेथड आपण शिकायचे। तर आज सुरू करूया आपण आजच्या या लेक्चरवर। आता आपण 25 ते 125 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग बघणार आहोत। आता त्यात आपण दोन भाग करणार आहे। त्यातला पहिला भाग आहे 25 ते 75। आता या 25 ते 75 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग करताना या दोघांच्या दरम्यान येणारी संख्या कुठली आहे? 50, आणि त्या 50 च्या निम्मी किती आहे? 25। या दोघांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे। मग कोणत्याही संख्येचा यातला वर्ग करायचा असला तरी मग आता इथं मी दोन संख्या घेतल्या, एक घेतले 42, दुसरी घेतली 57। मग आता आपल्याला 42 चा वर्ग करायला पहिला काय करायचं आहे की 42 आणि ह्या 25 यातला फरक शोधायचा आहे। मग आता 42 आणि 25 यातला फरक कितीचा आहे? 17चा। तर मी या 42 साठी पहिली संख्या घेणार 17 आणि त्याच्या पुढे आपण दोन जागा सोडायच्या। आता त्याच 42 चा कुणापासून फरक घ्यायचा आहे? 50 पासून। मग 50 पासून 42 चा फरक किती आहे? 8 चा। तर या 8 चा वर्ग आपण याच्या खाली घेणार आहे 64, आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे, जी येते 1764, आणि तो या 42 चा काय आहे? वर्ग। आता हे जर कळलं असेल तर याच क्रमाने आपल्याला 57 चा पण वर्ग करायचा आहे। मग 57 चा वर्ग करताना मी काय सांगितलं? पहिला फरक कुठून घ्यायचा? 25 पासून फरक घ्यायचा आहे। मग इथं 57 वजा आणि 25 केलं तर किती येते बघा? तर 7 वजा 5 2, 5 वजा 2 3, 32। मग आपल्याला इथे कितीला घ्यायचं आहे? 32 ला, पण त्याच्या पुढे दोन जागा सोडायच्या। आणि आता 57 चा फरक मला कुठून घ्यायचा आहे? 50 पासून। मग 57 वजा 50 किती? तर 7। या 7 चा वर्ग आपल्याला इथे आणायचा आहे। मग 7 चा वर्ग किती? 49, म्हणजे 3249। हा कुणाचा वर्ग येतोय? 57 चा वर्ग येतोय। ही पद्धत समजली का बघा? मी दोन्ही वर्ग परत समजावून सांगतोय। मी तर पहिली संख्या घेतली होती 42। 42 चा फरक आपण पहिला कुठून घेतला? 25 पासून। कितीचा फरक आहे? 17चा। मग आपण इथे 17 घेतलंय आणि त्याच्या पुढे दोन जागा सोडल्या। त्यानंतर 42 चा फरक कुठून घेतला? 50 पासून, जो कितीचा? 8 चा। त्या 8 चा वर्ग इथे घेतलाय 64, आणि या दोघांची बेरीज केली 1764। तसंच 57 साठी आपण 25 पासूनचा फरक घेतलाय, जो कितीचा आहे? 32 चा। आपण 32 घेतलंय आणि पुढे दोन जागा सोडल्या, आणि त्या 57 चा नंतर फरक कुठून घेतलाय? 50 पासून, जो 7 आहे, आणि 7 चा वर्ग किती आहे? 49, आणि मग तो वर्ग 3249 हा येतो। आता दोन संख्यांचा वर्ग आपण करायला शिकलो, हे समजलं असेल तुम्हाला, तर आपण आणखी दोन संख्या उदाहरणासाठी घेऊया। मग इथे घेतलेली 38 आणि दुसरी संख्या आहे 63। मग आता आपण पहिले काय पाहिजे घेतलेली की त्या 38 चा कुठून फरक घ्यायचा आहे? 25 पासून। मग इथं 38 वजा 25 किती होते बघा? 13। म्हणजेच मी इथं पहिला क्रमांक घेणार 13 ला, आणि इथं दोन जागा आपल्याला मोकळ्या ठेवायच्या। दुसऱ्यांदा 38 चा फरक कुठून घ्यायचा आहे? 50 पासून। मग 50 वजा 38 किती येते बघा? 12, आणि 12 चा वर्ग आपल्याला इथं आणायचा। मग 12 चा वर्ग 144, पण आपल्याला इथं शेवटच्या दोनच जागा आहेत, ते लक्षात घ्या। आणि मग आपल्याला इथं बेरीज करायची। इथं 4 आला, इथं 4 आला, इथं 3 अधिक 1 4, आणि इथं 1। तर 1444 हा कोणाचा वर्ग आहे? 38 चा वर्ग। हे कळालं असेल तर आता 63 कडे येऊ। 63 चा वर्ग करण्यासाठी पहिला फरक कुठून घ्यायचा आहे? 25 पासून। मग 63 वजा 25 किती येते? 13 तून 5 गेले 8, इथं 5 तून 2 गेले 3, कितीचा फरक येतोय? 38 चा। आणि म्हणजेच इथं आपण 38 संख्या घेऊन त्याच्या पुढे दोन जागा सोडणार। आणि आता या 63 चा फरक कुठून घ्यायचा आहे आपल्याला? 50 पासून। मग इथं 63 वजा 50 किती येते? हे 13। त्या 13 चा वर्ग आपल्याला इथे घ्यायचा आहे। मग 13 चा वर्ग किती आहे? 169, आणि ही बेरीज करायची। आणि मग आता इथं 9 6 8 आणि 1 9, आणि इथं 3 3969 हा 63 चा वर्ग येतो। मग परत एकदा दोन्ही वर्ग समजावून सांगतो। 38 चा वर्ग करताना आपण 38 मधून 25 वजा केले 13, 13 च्या पुढे आपण दोन जागा सोडले, आणि 38 चा 50 पासूनचा फरक आहे 12, ज्याचा वर्ग 144 इथे मिळवलाय। 1444 हा 38 चा वर्ग आहे।
तसंच 63 चा वर्ग करताना पहिला 25 पासूनचा फरक 38 चा आहे, ज्याच्या पुढे आपण 2 जागा सोडल्या आहेत, आणि 63 चा 50 पासूनचा फरक 13 आहे, ज्याचा वर्ग इथे 169 घेतला आणि यांची बेरीज केली 3969. आता पुढचा आपला भाग आहे तो 75 ते 125 या संख्यांचे वर्ग आपल्याला करायचे. आता मगाच्या सारखंच या दोघांच्या दरम्यान संख्या कुठली आहे, सगळ्यात मधोमध 100 आणि 100च्या निम्मी संख्या कोण आहे 50. तर या दोन संख्यांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. मग आता आपण पहिली संख्या घेतली इथं 93. मग आता ह्या 93 चा वर्ग शोधताना पहिला फरक कुठून घ्यायचा आहे 50 पासून, म्हणजे इथं 93 वजा 50 हा फरक कितीचा येतोय बघा 43 चा. पण आता इथं घेताना डायरेक्ट 43 घ्यायची नाही, ह्या 43 ची दुप्पट घ्यायची. मग 43 ची दुप्पट किती 86. म्हणजे मला इथं घेताना आता 86 ही संख्या घ्यायची आणि आता 2 जागा सोडायच्या. म्हणजे मगाशी आपण 25 पासून फरक घेऊन आहे तशी संख्या घेत होतो, पण आता इथं फक्त 50 पासून फरक घेऊन आपण काय केले दुप्पट केले आणि ती दुप्पट करून पुढे 2 जागा सोडल्या. आणि आता दुसऱ्या पायरीत आपल्याला 100 पासूनचा फरक बघायचा आहे. 100 वजा 93 किती येते 7 आणि नेहमीप्रमाणे त्या 7 चा इथं काय घ्यायचं आहे आपल्याला वर्ग. 7 चा वर्ग कोण 49, म्हणजे इथं 8649 हा त्या 93 चा वर्ग येतो. परत एकदा आपण 93 चा वर्ग कसा केला हे शिकू की 93 चा पहिला फरक आपण कुठून घेतला 50 पासून, जो फरक कितीचा आहे 43 चा. पण आता या फरकाची आपल्याला काय घ्यायचे दुप्पट, मग ती 86 आली, ती 86 घेऊन आपण 2 जागा सोडल्या. आणि आता 100 पासूनचा जो फरक आहे त्याचा वर्ग घेऊन याच्यात मिळवलाय आणि तो त्याचा वर्ग मिळालाय 8749. आता पुढची संख्या आपण घेतली 107. पण 2 पायऱ्यांमध्ये पहिली पायरी आपली 50 पासूनचा फरक बघेल. मग इथं 107 वजा 50 किती येते बघा 57, बरोबर आहे का. आणि मग आपल्याला या 57 ची दुप्पट तिथं घ्यायची आहे. तर 2 साठी 14, 2 पंचे 10 आणि 10 जाईल 11, 114. मग आता मी इथं कुणाला म्हणणार आहे 114 ला आणि त्याच्या पुढे 2 जागा सोडणार. आणि आता ह्या 107 चा कुठून फरक बघायचा आहे 100 पासून, म्हणजे इथं 107 वजा 100 किती येते 7 आणि या 7 चा आपण इथं काय घेणार आहे वर्ग. मग 7 चा वर्ग 49 आणि मग ही बेरीज केली तर 11449 हा 107 चा वर्ग येतो. दोन्ही पायऱ्या समजले. पहिली पायरी 50 पासूनचा फरक जो कितीचा आहे 57 चा, ज्याची दुप्पट 114 घेऊन आपण त्याच्या पुढे 2 जागा सोडले. आणि 100 पासूनचा फरक कितीचा आहे 7 चा, ज्याचा वर्ग त्याच्या खाली ठेवलाय आणि त्या दोघांची बेरीज केली 11449 हा त्याचा वर्ग मिळाला. आता तिसरी संख्या आपण घेतली 82. आता तुम्हाला पायऱ्या कळले त्यामुळे पटपट समजून घ्या की या 82 चा पहिला आपल्याला 50 पासूनचा फरक बघायचा जो कितीचा आहे 32 चा. आणि त्या 32 ची आपल्याला काय घ्यायचे दुप्पट, म्हणजेच आपण इथं 64 घेऊन 2 पुढे जागा सोडणार. आणि आता या 82 चा कुठून फरक घ्यायचा आहे 100 पासून. तर या 82 चा 100 पासूनचा फरक किती आहे 18, ज्याचा वर्ग इथे येणार. मग 18 चा वर्ग किती असतोय 324. आणि आता आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची. तर 4, 2, 4 आणि 3 6 आणि इथं 6, 6724 हा त्या 82 चा वर्ग येतोय. परत एकदा दोन्ही पायऱ्या समजून घ्या. 82 चा फरक पहिला 50 पासून घेतलाय जो 32 आहे, त्याची दुप्पट 64 घेऊन आपण पुढे 2 जागा सोडले. आणि 100 पासूनचा फरक 18 त्याचा वर्ग घेऊन इथं अधिक केलाय 6724 हा आपल्याला वर्ग मिळाला. आता चौथी आणि शेवटची संख्या आपण घेतली 124. आता 124 चा वर्ग करायला पहिली पायरी काय आहे आपल्याला 50 पासूनचा फरक घ्यायचा आहे. मग इथे 124 वजा 50 करा. इथं 4 आणि 12 तून 5 गेले 7 किती आले 74. पण याची आपल्याला काय करायचे दुप्पट. तर 2 चूक 8, 7 दोन्ही 14 किती आलं 148. मग आपण हे 148 घेऊन पुढे 2 जागा सोडायच्या. आणि आता या 124 चा कुठून फरक घ्यायचा आहे आपल्याला 100 पासून. आणि हा 100 पासूनचा फरक किती येतोय 24 चा. आणि मग ह्या 24 चा वर्ग आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग 24 चा वर्ग किती असतोय 576. आणि आपल्याला यांची बेरीज करायची आहे 6, 7, 8 आणि 5 13, 4 आणि 1 5 आणि इथं 1 15376 हा त्या 124 चा वर्ग येतोय. परत एकदा दोन्ही पायऱ्या व्यवस्थित समजून घ्या. 124 चा 50 पासूनचा फरक आहे 74, त्याची दुप्पट 148 आपण इथे घेतले, त्याच्या पुढे 2 जागा सोडले.
आणि त्या 124चा 100 पासूनचा फरक घेतला जो 24 आहे त्याचा वर्ग 576 आपण इथे घेतलाय आणि या दोघांची आपण इथे बेरीज घेतल्याची 15376 जो 124चा वर्ग मिळाला. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण 25 ते 125 या संख्यांचे वर्ग सहज, वेगाने आणि अचूकतेने कसे शोधता येतील याच्या शॉर्ट मेथड्सचा अभ्यास केला. या शॉर्ट मेथड्सना वापरून तुम्ही परीक्षेतील आकडेमोडीत वेग आणि अचूकता आणखी आणू शकता. आजचं हे लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर अपेक्स अकॅडमी या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.